नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये। नवरात्रीच्या नैवेद्यामधील एक महत्त्वाचा नैवेद्य म्हणजे कडाकणी। या कडाकणीला नैवेद्यामध्ये मानाचे स्थान आहे। नवरात्रीच्या 8व्या माळेला ही कडाकणी आवर्जून केली जाते। परंपरेनुसार पिढ्यानपिढ्या या कडाकण्या आजही आवर्जून केल्या जातात। आज आपण अजिबातही थेंबभर तेल न राहणाऱ्या व खुसखुशीत अशा कडाकण्या तयार करणार आहोत, ते सुद्धा अचूक प्रमाणासहित। इथे जी तुम्हाला मी रेसिपी सांगितलेली आहे ती अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण करणार आहोत। चला मग वेळ न करता आपण लगेचच या रेसिपीला सुरुवात करूया। कडाकणी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आहे ते सुद्धा एकदा बघून घेणार आहोत। आता खोलगट असं ताट घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला 2 वाटी मैदा घ्यायचा आहे। मैदा आधीच मी गाळून घेतलेला आहे। वाट्या दोन्हीही काठोकाठ अशा भरून घेतलेल्या आहेत। आता आपली जी कडाकणी आहे ती चांगली खुसखुशीत येण्यासाठी आपल्याला यामध्ये रवा वापरायचा आहे। तर रवा आपल्याला बारीक घ्यायचा आहे। तर इथे हा बारीक रवा मी सारख्याच वाटीने अर्धी वाटी मोजून घेतलेला आहे। आता रवा मैदा दोन्हीही आपल्याला एकत्र करून घ्यायचे आणि गोडाच्या पदार्थामध्ये मीठ आवर्जून टाकायचं, त्यामुळे गोडाच्या पदार्थाची आणखीनही चव वाढते। तर त्यासाठी इथे आपण पाव चमचा एवढं मीठ घातलेलं आहे। आणि आता इथे 4 चमचे मी कडकडीत असं तूप करून घेतलेलं आहे। हे तूप आपल्याला या रवा आणि मैद्यामध्ये घालायचं आहे। नाश्त्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने मी 4 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे। तर इथे हे आपण गरम असल्यामुळे तूप चमच्याने एकत्र करून घेणार आहोत। आणि इथे यामध्ये तुपाच्या ज्या काही गुठळ्या असतात त्या हाताने थोडं थंड झाल्यानंतर आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत, म्हणजे टाकलेलं साजूक तूप सगळीकडे एकसारखं असं लागलं जातं। तर आता तूप थंड झालेलं आहे, त्यामुळे मी हाताने सगळं हे पीठ आहे ते पूर्ण एकत्र करून घेते, म्हणजे तूप आपलं सगळीकडे लागलं पाहिजे। यामध्ये जे तुपाचं आपण प्रमाण घेतलेलं आहे ते सुद्धा एकदम अचूक असं आहे, त्यामुळे आपली जी कडाकणी आहे ती अजिबातही बघा अशी वातळ तयार होत नाही आणि खुसखुशीत अशी ती राहते। तर आता तूपसुद्धा एकत्र करून घेतलेलं आहे। आता हे साहित्य आपण थोडं बाजूला ठेवूया आणि आता आपण यामध्ये दूध घेणार आहोत। तर दूध इथे पाऊण वाटी आणि वर 2 चमचे मी जास्त घेतलेलं आहे, पण एका वाटीला थोडं कमी घेतलेलं आहे। तर आता आपल्याला यामध्येच अर्धी वाटी पिठी साखर घालायची आहे आणि दूध पिठी साखर एकत्र करून घ्यायचे आहेत। यामध्येच आपण वेलची पूडसुद्धा टाकणार आहोत। तर इथे आपण अर्धा टीस्पून एवढी वेलची पूड घेतलेली आहे। आता एकदा आपल्याला साखर पूर्ण दुधामध्ये विरघळून घ्यायची आहे। दूध गरम करून आधी थंड करून घेतलेलं आहे। तर इथे हे तापवलेलं दूधच मी वापरलेलं आहे। तर बघा आता सर्व आपलं यामध्ये साखर विरघळली गेलेली आहे। आता या दुधानेच आपल्याला जो मैदा आणि रवा आहे तो भिजवून घ्यायचा आहे। दूध थोडंफार एखाद्या रव्याला जास्त लागू शकतं, तर 2 ते 3 चमचे तुम्ही दूध इथे वापरू शकता जास्त लागलं तर। तर इथे बघा थोडं थोडं 2-3 बॅचमध्ये हे दूध आपण टाकून घेणार आहोत आणि याने आपण हा रवा मैदा भिजवून घेणार आहोत। तर इथे एकदम न टाकता थोडं थोडं दूध मी टाकून घेत आहे। आता साखरही आपण या पद्धतीने कडाकणी करताना दुधामध्येच विरघळून घ्यायची, म्हणजे ती व्यवस्थित अशी सगळीकडे लागली जाते आणि जो मैदा आपण भिजवतो तो सुद्धा व्यवस्थित असा भिजवला जातो। तर परत एकदा मी दूध यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला जसं दुधाची यामध्ये गरज वाटेल तसं दूध टाकत जायचं आणि आपला जो मैदा आहे तो भिजवून घ्यायचा। तर इथे तुम्ही बघू शकता आता अजूनही यामध्ये आपलं जे दूध आहे ते राहिलेलं आहे टाकायचं। तर आता एकदा सगळं दूध मी इथे टाकून घेते आणि जी साखर आहे भांड्यामध्ये ती सुद्धा आपल्याला वापरायची आहे। तर असं करत आपल्याला हा मैदा भिजवून घ्यायचा आहे। तर हा मैदा इथे तुम्ही बघू शकता माझा असा भिजवून झालेला आहे। आता जो रवा आपण टाकून घेतलेला आहे यामध्ये तो रवा चांगला फुलल्या गेला पाहिजे आणि मुरलासुद्धा जायला पाहिजे। त्यासाठी आपल्याला पूर्ण हा जो गोळा आहे अर्धा तास तरी आपण मुरण्यासाठी ठेवणार आहोत, कारण यामुळे रवा चांगला असा यामध्ये असा फुलल्या जातो आणि कडाकण्या आपल्या जास्तही कडक अशा तयार होत नाहीत। आता अर्धा तास झालेला आहे आणि आता आपण कडाकण्या तयार करायला घेणार आहोत। तर एकदा परत हा गोळा मी मळून घेते असा आणि याच्या आपल्याला छोट्या छोट्या अशा लाट्या तयार करायच्या आहेत। तर
लाट्या फार जास्त मोठ्याही करायच्या नाहीत, कारण कडाकणी जी आहे ती आपल्याला पातळ अशी लाटून घ्यायची आहे. जास्त जर लाट्या मोठ्या केल्या तर कडाकणीही जास्त जाड अशी लाटल्या जाईल आणि मग ती कडाकणी पाहिजे तशी खुसखुशीत अशी तयार होत नाही. इथे कडाकणी तयार करत असताना अगदी बारीक सारीक अशा मी पूर्ण टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तर इथे बघू शकता आता लाटी मी जी करणार आहे त्यासाठी गोळा किती घेतलेला आहे, म्हणजे जे पहिल्यांदा करत असतील त्यांच्या बघा लक्षात येईल. तर इथे एवढा गोळा आपल्याला घ्यायचा आहे. तर आता यातली एक लाटी मी काढून घेते आणि राहिलेल्या ज्या लाट्या आहेत त्या आपल्याला झाकून ठेवायच्या आहेत, म्हणजे त्या कडक पडायला नको. आता पोळपाटावर आपल्याला याच्या अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. आता बाजूने मी थोडासा मैदासुद्धा घेतलेला आहे लावण्यासाठी, गरज वाटल्यास तुम्ही लावू शकता. पण इथे मी मैदा न लावताच आपल्याला याची पुरी लाटून घेते, कारण आपण जो गोळा तयार केलेला आहे, मैदा भिजवून घेतलेला आहे, तो बघा छान असा भिजल्या गेलेला आहे. त्यामुळे अजिबातही आपल्याला इथे मैदावरून लावण्याची गरज वाटत नाही. तर बघा इथे छान पातळ अशी मी ही पुरी लाटून घेतलेली आहे. बघा यामधून पोळपाटही दिसत आहे. अशी ट्रान्सपरंट आपल्याला पातळ लाटून घ्यायची आहे. आता तुम्हाला दाखवते मी, बघू शकता अशी पातळ मी लाटून घेतलेली आहे. आता तुम्ही एखादी वाटी, ग्लास किंवा एखादी प्लेट असेल त्याने व्यवस्थित असा हिला आकार देऊन घ्यायचा आणि हिला याची जी माळ तयार करतात तर त्या माळेसाठी याला असं एक छोटं छिद्रसुद्धा तयार केलं जातं. जर तुम्ही याची माळ तयार करत असाल तर इथेच तुम्ही तेही करून घेऊ शकता, किंवा नैवेद्य म्हणून तसंही तुम्हाला नैवेद्यासाठी तयार करायचे असतील तर नाही केलं तरीही चालेल. आता एक प्लेट घेऊन बघा मी व्यवस्थित अशी आपली ही कडाकणी आहे ती कट करून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला बघा मी हातावर सुद्धा तुम्हाला घेऊन दाखवते, कारण सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपण जी पुरी लाटतो ती खूप पातळ असायला पाहिजे. ती थोडी जरी का जाड राहिली तर ती कडाकणी तेलामध्ये अशी फुलली जाईल आणि त्यामध्ये तेल राहतं. तर तसं होऊ नये त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे कडाकणीचीसाठी जी पुरी लाटतो ती खूप पातळ लाटायची. आता एक एक करत आपण ताटामध्ये अशा 5 ते 6 लाटून घेतलेल्या आहेत. एकदमच सर्व अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या नाहीत. आणि आता आपण दुसरीकडे तेलसुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं. त्यामध्ये तुम्ही 1 किंवा 2 अशा कडाकण्या तळू शकता. तर मी इथे सुरुवातीला एक हे पुरी जी आहे ती टाकून घेतलेली आहे आणि हलकीशी ती थोडी झाल्यानंतर आपण दुसरी टाकून घेतलेली आहे. आणि बघा आलटून पालटून छान सोनेरी रंग येऊ द्यायचा कडाकणीला आणि नंतर मग काढून घ्यायची. कडाकणी तळत असताना गॅसची स्पीड मीडियमच ठेवायची, कुठेही गॅसची स्पीड वाढवायची नाही, त्यामुळे कडाकणी जी आहे ती नरम पडू शकते. तर बघा इथे छान यांना सोनेरी असा रंग मी येऊ दिलेला आहे आणि दोन्हीही बाजूंनी असाच रंग आल्यानंतर आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. बघू शकता इथेही तुमच्या लक्षात येत असेल अजिबातही कडाकणी तेलकट दिसत नाही. आणि मी आता अशाच सर्व ज्या कडाकण्या आहेत त्या तळून घेतलेल्या आहेत. बघू शकता इथे आपल्या एकसारख्या रंगाच्या ह्या कडाकण्या तयार झालेल्या आहेत. अजिबातही तेलकट तुम्हाला अशी दिसत नसेल. हातही तुम्हाला दाखवते मी, हाताला अजिबातही तेल लागलेलं नाही आणि याचा आवाजसुद्धा ऐका. तुम्हाला तोडूनसुद्धा मी दाखवते की आपली कडाकणी तोडल्यानंतर हातसुद्धा तेलकट होतो का. तर तुम्ही इथे बघू शकता अजिबातही कडाकणी आपली तेलकट अशी झालेली नाही आणि तुम्ही आवाजसुद्धा ऐकलेला आहे. तर अशा पद्धतीने अचूक प्रमाणासहित या नवरात्रीला नैवेद्यासाठी तुम्हीसुद्धा ही खुसखुशीत अशी कडाकणी नक्की करून बघा. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.